नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आरवने आलोकला रूममध्ये आणलेला आहे आणि आलोक शांत त्याला केलेला आहे, परंतु आता आलोकचं डोकं दुखत असतं। तर डोक्याला हात लावून बसलेला आहे। आरव विचारतो की काय झालं, तुझं डोकं दुखतं का? आलोक म्हणतं की हो ना, अरे खूपच डोकं दुखत आहे। तर आरव विचारतो की काय होतं, गोळी घेशील का, डोक्याला औषध वगैरे लावून देऊ का? तर लगेच मात्र आलोक म्हणतो की मला मात्र जगातील एक खूप मोठा राक्षस असल्यासारखं वाटतं, कारण ती सुलक्षणा अजून मात्र असे काय काय प्लॅनिंग करून बसलेली आहे की मला जगासमोर आणण्यासाठी। म्हणून आलोकच्या डोक्यामध्ये अजून तेच सुरू असतं, त्यामुळेच तो जरा डिस्टर्ब झालेला असतो। तेव्हा आता आरव आता म्हणतो की हे बघ तू शांत राहा। आलोक म्हणतो की नाही रे, माझ्यासोबत हे असं का घडत आहे, घरच्यांना कुणाला का कळत नसेल, कोणीच माझं का ऐकत नसतील आणि मला किती त्रास होतो हे सगळ्यांना का कळत नसेल। तेव्हा आता आरव म्हणतो की हे बघ दादा, अरे कळतं, पण तू आता शांत हो। तर आलोक म्हणतो की नाही, मी शांत नाही होऊ शकणार, मला ती मुलगी माझ्या समोर नकोय, हे साधं समजत नाही का तुम्हाला? तेव्हा आता आरव म्हणतो की नाही आलोक दादा, तू माझ्याकडे बघ बरं, इकडे बघ बरं, आणि हे बघ मी तुला शब्द देतो की यापुढे मात्र तुझ्या बेडरूम मध्ये तुला कोणीही त्रास द्यायला येणार नाही, म्हणून मी आय प्रॉमिस करतो। आणि प्रत्येकाची आपापली अशी एक स्पेस असते आणि ती तुझी स्पेस आहे आणि तुझ्या स्पेस मध्ये माझ्याशिवाय आणि तुझ्याशिवाय कोणीही येणार नाही, हे मी तुला आय प्रॉमिस करतो। आणि हे बघ दादा, तू आता कुठलाही विचार करू नकोस, आता फक्त तू एक काम कर, तुझं छान पेंटिंग कर आणि त्यात म्हणजे तुझं मन खूपच छान रमतं, त्यामुळे तुला जर हवं असेल तर तू बाईकचं काम करायला घे आणि त्यासाठी मी तुझी मदत करतो। आणि खरंच मी आता यापुढे काळजी घेत राहील की यापुढे तुला तुझ्या बेडरूम मध्ये त्रास देण्यासाठी कोणी येणार नाही म्हणून, आणि चल तू आराम कर, मी येतो परत, असे बोलून तो आलोकला शांत करून आता बाहेर निघून जातो। त्यानंतर आता ही तृप्ती मात्र कौस्तुभला तुरुंगामध्ये टाकलेला आहे, जेलमध्ये, आणि तेथे आलेली असते आणि आता त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या पाया पडते की साहेब माझा नवरा कुठे आहे, साहेब माझा नवरा कुठे आहे, म्हणून धावत येते। आणि तेवढ्यात ती आता जेलमध्ये पाहते, तर धावतच आता कौस्तुभ जवळ येते आणि मग म्हणते की कौस्तुभ, अरे तू सांग ना, तू काहीच केलेलं नाही, अरे सांग ना, असं काय झालेलं आहे? तेव्हा आता तृप्ती म्हणते की प्राजू, अगं सांग ना, त्यांनी काहीच केलेलं नाही, तू सांग ना साहेबांना, तू काहीच केलेलं नाही म्हणून। तेव्हा आता प्राजू म्हणते की माझा दादा आहे तर तो खरंच खूप सरळ आणि साधा माणूस आहे, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तो असं चोरी वगैरे करणं शक्यच नाही। तेव्हा आता तृप्ती जोरात इन्स्पेक्टर साहेबांवर ओरडते, तुम्हाला ऐकू येत नाही का, सोडा त्याला। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा ओ मॅडम, रडून काही होणार आहे का? तेव्हा आता तृप्ती फारच रडत असते, माझा कौस्तुभने काही केलेलं नसताना त्याला का पकडतात, त्याने काहीच केलेलं नाही। तेव्हा मात्र आता प्राजक्ता ही तृप्तीला शांत करत असते की हे बघ वहिनी, तू शांत हो, दादाला काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस, तू शांत हो। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा ओ मॅडम, त्यांनी चोरी केलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना गुन्ह्याखाली आतमध्ये टाकलेला आहे। त्यावरती प्राजक्ता म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, माझा दादा आहे तर तो खूप दिवसापासून त्या कंपनीत अगदी प्रामाणिकपणे काम करतोय, तो कधीही चोरी वगैरे असं काही करणार नाही, हे शक्यच नाही, नक्की तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल। तेव्हा आता तृप्ती आपल्या मनात म्हणते की कौस्तुभ, मला माहिती आहे की चोरी तूच केलेली आहे, म्हणून आता ती शांत राहते, परंतु तरी सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की हे बघा माझा कौस्तुभ खूपच प्रामाणिक आहे, रस्त्यावर साधी 10 रुपयाची नोट जरी पडली त्याची उचलण्याची हिंमत होत नाही आणि तो इतकी मोठी चोरी कशी करू शकतो? प्राजक्ता म्हणते की साहेब प्लीज ऐका। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, प्लीज आम्ही तुम्हाला तेच सांगतो, प्लीज ऐकून घ्या, आणि आज रात्री मात्र आता त्यांना लॉकअपमध्ये राहावं लागणारच आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि काही टेन्शन घेऊ नका, आणि तसंही आम्ही कोर्टामध्ये उद्या त्यांना हजर करणारच आहोत आणि त्यांच्या विरोधात असणारे सगळे काही पुरावे कोर्टामध्ये उद्या सादर होतील, त्यामुळे जजच ठरवतील की आता त्याला काय शिक्षा द्यायची आहे ती, आणि मला नाही वाटत की ते सुटतील, म्हणून सीसीटीव्ही मध्ये दाखवलेला हा चोर आहे तर तो तोच आहे, त्यामुळे कमीत कमी याला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर तृप्तीला आणि प्राजक्ताला धक्का बसतो आणि कौस्तुभला सुद्धा। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की मला नाही वाटत की त्याला कोणी नोकरी देईल म्हणून, आणि हे सगळं आता करण्यापेक्षा तुम्ही एखादा वकील त्याच्या बाजूने शोधा। तेव्हा आता तृप्ती तर डोक्याला हातच लावते आणि प्राजक्ताला टेन्शन येतं, ती विचार करते की परिस्थिती खूप गंभीर आहे आणि आता प्राजक्ता विचार करत आहे। त्यानंतर आता तेवढ्यात तृप्ती कौस्तुभकडे येते परत आणि म्हणते की कौस्तुभ, आता काय करायचं, बघ ना काय होऊन बसलेलं आहे, आणि जोरजोराने ती मात्र रडत किंचाळत असते। आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल तिला म्हणतात की बाहेर चला, मॅडम तुम्हाला किती वेळेस सांगितलं नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकावं लागेल। तेव्हा आता प्राजक्ता ही वहिनीला म्हणजे तृप्तीला धरते
आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. कौस्तुभला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आता इकडे जो काही तमाशा झालेला आहे, सगळेजण बाहेरच उभा असतात. आजी मात्र शारू, जावई बापू आणि चारुलता यांना आता आतमध्ये घेऊन जायला निघते. म्हणते आतमध्ये चला. भाग्या सुद्धा आता खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस सगुणा सुद्धा अजूनपर्यंत तेथे त्या लोकातच असते. ती सुद्धा आता निघते आणि तेवढ्यात आता वैद्यभाऊ आतमध्ये जात असताना आता जे काही तेथे जमलेले लोक आहेत त्यातील एक जण म्हणतो की वैद्यभाऊ, अहो कौस्तुभने चोरी केली, हे तुमचे असले संस्कार आहेत का? तेवढ्यात दुसरी बाई म्हणते की तुमच्या मुलाने चोरी करावी ही वेळच कशी आली? दुसरा आता एक व्यक्ती म्हणतो की काय हो वैद्यभाऊ, दवाखान्यात तर तुम्ही बोर्ड लावला की रुग्णसेवा म्हणजे आता ही खरी ईश्वर सेवा आणि स्वतःचा मुलगा बघा आणि तुमचा मुलगा म्हणजे चोरी करा आणि खा मेवा अशी गत आहे. तेवढ्यात ती बाई म्हणते की मला तर काय वाटतं, मी काय म्हणते, कारण जे काही तुमच्याकडे पेशंट येतात त्यांचे तुम्ही मोफत उपचार करतात आणि तुमचा मुलगा चोरटा आहे म्हणून हे सर्व शक्य होतं का? आणि आता तो व्यक्ती परत म्हणतो की लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा जर घरात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. आणि आता ती बाई म्हणते की अहो चारुलता वहिनी, तुमची सून कुणाकडे बघणार हो? मला तर असं वाटतं की तुमच्या घरातच काहीतरी घोळ आहे. म्हणून आता जे काही शेजारी पाजारी आहे तर ते वाटेल तसे आरोप करायला सुरुवात करतात. वैद्यभाऊ मात्र आता खाली मान घालतात आणि आता हे काही बोलल्याशिवाय राहतच नसतात. काल भाग्यश्रीचं लग्न मोडलं आणि आज मात्र मुलाला अटक झाली. रोज काही ना काही चालू असतं, हो की नाही हो? आणि आता दुसरा हा म्हणतो की हो ना, आजारी पडल्यावर तुमच्याकडे येण्यापेक्षा तो नाक्यावरचा डॉक्टर बरा आहे. कमीत कमी आता तो नवीन आहे आणि त्याचा मुलगा चोर तर नाही. म्हणून वैद्यभाऊंना मात्र आता कौस्तुभमुळे खूप काही ऐकून घ्यावं लागतं. शेवटी बिचारा वैद्यभाऊ आता खाली मान घालून उभे असतात. त्यांच्या जिवारी हे सर्व काही लागलेलं असतं आणि आता एवढं बोलून राहत नाही की म्हणतात की वैद्यभाऊ, तुमच्या दवाखान्याला आता कुलूप लावा, तुमच्याकडे कोण येणार नाही. तेव्हा आता भाग्य त्यांच्यावर रागवते. भाग्य म्हणते की ओ काका, तुम्हाला विचारलं का? उगाच कशाला फुकटचे सल्ले देता हो? तेवढ्यात मात्र ती काकू म्हणते की ए भाग्यश्री, जास्त बोलू नकोस, लग्न मोडलेलं आहे तुझं आणि आज मात्र भावाने पैसे चोरले. तेव्हा भाग्य काही घाबरत नसते. भाग्य म्हणते की हो, मोडलं माझं लग्न आणि त्याचा इथे काय संबंध आहे? आणि हे बघा काकू, मी तुम्हाला इथे सल्ले द्यायला नाही बोलवलं. तुम्ही लहानपणापासून ओळखतात ना कौस्तुभ दादाला, तो असं करणार नाही याची खात्री आम्हाला आहे आणि तुम्हाला सुद्धा असायला हवी, लक्षात ठेवा. त्यावरती आता लगेच ही काकू म्हणते की चोरी करणाऱ्याच्या तोंडावर काही लिहिलेलं असतं का की मी चोर आहे? तो आम्हाला कसं कळणार ते? तेव्हा लगेच आता भाग्य म्हणते की तुम्हाला कशाला कळायला हवं? आणि तुमचा मुलगा जर दुबईला असतो, तो घरी पैसे पाठवत नाही म्हणून तुम्ही माझ्या आईकडे येऊन रडतात, तेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो की तुमचं घर कसं चालतं मग आणि काढतो का तुमच्या मुलाचे संस्कार? नाही ना. तेव्हा मात्र आता ती काकू लगेच खाली मान घालते. भाग्याने तिचं तोंडच गप्प केलेलं असतं आणि म्हणते की आम्हाला सुद्धा वाटेल तसं बोलू नका, चला निघा इथून, चालते व्हा. निघा म्हटलं ना मी तुम्हाला. लगेच भाग्य त्यांच्या हाताला धरते आणि त्यांना हाताला धरून ढकलून देते. आणि आता तेवढ्यात ती काकू आता तिच्या काकाला म्हणते की चला ओ, चला लवकरात लवकर इथून. आणि सगळेजण मात्र आता कुजबुज करून तेथून निघून जातात. शेवटी मात्र आता जे काही आता त्या हॉलमधील लोक आहेत ते पैसेसाठी आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आता माघारी निघून जावं लागतं. वैद्यभाऊ, भाग्य हे सगळेजण आता आतमध्ये येतात. त्यानंतर आता इकडे आरव बाहेर येतो आलोकला शांत करून आणि तेवढ्या सुलक्षणा, अंबिका, सगुण हे आरव जवळ येतात. अंबिका विचारते की आरव, अरे आलोक कसा आहे आता, बरं आहे का असं विचारते. अंबिका आता आरवला म्हणते की अरे बोल ना काहीतरी. आरव काही बोलत नसतो. तर सुलक्षणा म्हणते की हो ना, मी उगाचच त्याला इतकं बोलले, कारण आरव आता मात्र अगदी इतका रागेने अगदी लाल झालेला असतो आणि खाली बेशुद्ध पडलेला असतो. आता कुठे तो बरा असतो, आरवने त्याला शांत केलेलं असतं. सुलक्षणा म्हणते की माझ्या लक्षातच आलं नाही की तो प्राजक्ताचा इतका द्वेष करेल. तेव्हा लगेच आरव म्हणतो की अगं मम्मा, काय फरक पडतो, दादाला मात्र आता त्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, या सगळ्याचा तुला काय फरक पडतो? आणि हे बघ मम्मा प्लीज, आणि तुला माहिती आहे ना दादाला प्राजक्ता नाही आवडत, त्यामुळे तू प्लीज त्या दोघांना एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब ठेव. प्राजक्ताला ट्युशन घेऊन दे, परंतु त्या आउट हाऊस मध्ये घेऊन दे, म्हणजे ती बाहेरच्या बाहेर येईल आणि तिथूनच परत जाईल आणि दादाला ती आलेली आहे कळणार सुद्धा नाही. आणि मला एक गोष्ट तू क्लिअरली सांग, तुला तुझा मुलगा जास्त महत्वाचा वाटतो की ती प्राजक्ता? आणि हे बघ मम्मा, ती खूप चांगली मुलगी आहे, तिच्याबद्दल मला कोणताही डाऊट नाही, पण हे बघ मम्मा, दादाच्या हेल्थ शिवाय आपल्याला दुसरं कसं काही चांगलं असू शकतं बरं? आणि तुला तर माहितीच आहे की त्या प्राजक्ताला बघितल्यानंतर दादाचं काय होतं, तो किती रागवतो. आणि हे बघ नुसतं तिचं नाव जरी ऐकलं तर तो चिडचिड करायला सुरुवात करतो आणि तो मात्र आता काय लेव्हल गाठतो हे तर आपल्याला माहितीच आहे. तेव्हा आता अंबिका म्हणते की हे बघ मी आतमध्ये जाते, आलोकला बघून येते. तेव्हा आरव तिला म्हणतो की नाही, तू काकू जाऊ नकोस, आता तो ठीक आहे. तेव्हा आता अंबिका म्हणते की अरे पण का,
तर लगेच आता आरव म्हणतो की दादाच्या बेडरूममध्ये मात्र मी सोडून आता कोणीही नाही जाणार. ते ऐकून आता अंबिका म्हणते की अरे तू काय बोलतो. आणि जे काही आता ते व्हिडिओचं झालेलं आहे सगळीकडे व्हायरल, तर त्या व्हिडिओचं क्लिअर होईपर्यंत मी मात्र कुठेही दादाला एकट्याला नाही सोडणार आणि दादाच्या रूममध्ये फक्त तो आणि मी आम्ही दोघंच असू. आणि यापुढे मात्र जी काही काळजी घ्यायची आहे ना ती सगळी मी घेईल. तेव्हा मात्र अंबिका म्हणते की अरे पण त्याची औषधं द्यायची आहेत. तर आरव म्हणतो की मी औषध दिलेली आहे. तेव्हा लगेच आता आरव पुन्हा म्हणतो की त्या रूम मध्ये फक्त मी आणि तो असेल, कोणीही आता मला सोडून नाही जाणार. त्यानंतर मात्र आता इकडे तृप्तीला घेऊन बाहेर प्राजक्ता आलेली असते आणि तिला शांत राहायला समजावते. तर तृप्ती म्हणते की अगं बघ ना कौत्सुची काय अवस्था आहे आणि तू का मला शांत राहायला सांगते. तेव्हा प्राजक्ता म्हणते की वहिनी दादा जेलमध्ये आहे आणि ते तुला सहन होत नाही हे मला कळतं आणि माझी सुद्धा काय वेगळी परिस्थिती आहे ग. आणि असे भांडण वगैरे वाद घालून काही होणार नाही आणि दादाने काहीच केले नाही तरी सुद्धा त्याने आतमध्ये त्याला टाकलेलं आहे. तर मग काय करावं. त्यामुळे हे बघ तृप्ती वहिनी आपल्याला आता अन्यायाविरुद्ध आवाज उठावा लागेल आणि आपल्याला मात्र आता दादासाठी एखादा चांगला वकील शोधावा लागेल. तेव्हा आता तृप्ती म्हणते की अगं त्या अन्यायाविरुद्ध आता उठवण्याचा आवाज उठवायचा हे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. अन्याय गेला खड्ड्यात. तृप्ती म्हणते की आता खरंच ती खूप तळतळ करत असते, काय करावं तेच काही तिला कळत नसतं. तर प्राजक्ता म्हणते की वहिनी अगं पण तेवढ्या तृप्तीच्या लक्षात येतं. ती म्हणते की आपण सुलक्षणा मॅडमकडे जाऊयात, एवढं मोठं प्रस्थ आहे त्यांचं, त्या नक्कीच काहीतरी करू शकतील आपल्यासाठी. म्हणून आता मात्र ती सुलक्षणा मॅडमची आयडिया आता डोक्यात टाकते. प्राजक्ता म्हणते की अगं वहिनी सुलक्षणा मॅमकडे. तृप्ती म्हणते की हो, आणि तुझं नक्की काय म्हणणं आहे. अख्खी रात्र त्याने जेलमध्ये काढावी असं तुला वाटतं का. आणि मी तर ऐकलेलं आहे की जेलमध्ये खूप मोठे मोठे गुन्हेगार सुद्धा असतात आणि त्यांनी जर कौत्सुपला काही केलं तर काय करायचं. आणि बघ ना नाही ग प्राजक्ता, आपला कौत्सुप आहे तो खूप साधा आहे, त्याला हे सर्व नाही जमायचं आणि या सगळ्याचा त्याला खरंच प्राजू खूप त्रास होईल. तेव्हा प्राजक्ता म्हणते की वहिनी अगं आपण प्रयत्न करूयात, नक्कीच काहीतरी प्रयत्न करू. तेव्हा आता तृप्ती म्हणते की अगं तुला कळतं का इतकी मोठी बाई तुझ्या ओळखीचे आहेत, मग त्या ओळखीचा काही फायदा व्हायला नको का. आता आपल्याला त्या गोष्टीचा फायदा नाही होणार तर कधी होणार. तेव्हा आता प्राजक्ताला मात्र आठवतं की सूर्यवंशीच्या घरामध्ये काय प्रकार घडलेला आहे आणि तृप्ती तिला काय काय म्हटलेली असते. तर आता ह्या सूर्यवंशीच्या घरात तुला यायचं किंवा नाही हे सगळं काही तूच ठरव. सूर्यवंशीच्या घरामध्ये तू परत पाऊलच ठेवू नको, येथे आल्यानंतर काय होईल तुला तर माहितीच आहे असं मात्र तिने आता ठरवलेलं असतं. तृप्ती म्हणते की अगं तुला कळतं का प्राजू, असं करून मात्र आपण त्याला त्रास देतोय, आपण त्याला खूप मोठी शिक्षा देतोय. अगं तो इतक्या मोठ्या संकटात अडकला आणि आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की वहिनी अगं तूच सांग की मी आता त्यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ, नक्की काय करू आणि त्यांना हे सांगू की माझ्या दादाने असा चोरीचा गुन्हा केलेला आहे आणि तुम्ही त्याला तेथून सोडवा म्हणून. तेव्हा आता तृप्ती म्हणते की प्राजू आपण खरंच खूप सामान्य माणसं आहोत, आपल्याला झेपणारं प्रकरण नाही हे, आपल्या जीवावर आपण त्याला सोडू शकत नाही, प्लीज तू हे समजून घे. आणि जर कौत्सुप आज घरी नाही आला तर मात्र मी समुद्रात जाऊन जीव देईल. प्राजक्ता आता हे ऐकून तिला धक्का बसतो. ती म्हणते की वहिनी तू काय बोलतेस. तर प्राजक्ता पुढे म्हणते की वहिनी हे बघ सुलक्षणा मॅम कितीही चांगल्या असल्या तरी सुद्धा माझी आणि त्यांची इतकी ओळख नाही आणि अशा परिस्थितीत मी त्यांची मदत मागू शकते. त्याच वेळेस मात्र आता प्राजक्ताच्या मोबाईलवर सुलक्षणाचा फोन येतो. तर प्राजक्ता म्हणते की सुलक्षणा मॅमचा फोन आहे. हे ऐकून तृप्ती म्हणते की काय बोलते आणि घे फोन लवकर घे आणि त्यांच्याशी प्लीज बोल, आपल्याला काहीतरी मदत होईल. आणि प्राजक्ता मात्र फोन घेते आणि हॅलो सुलक्षणा मॅम बोला ना काय झालं. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की हे बघ प्राजक्ता मला भेटायला तू आत्ताच्या आत्ता घरी ये. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की पण मॅम. तर सुलक्षणा म्हणते की नाही आत्ताच्या आत्ता तू लवकरात लवकर मला भेटायला इकडे घरी ये, तुझी वाट बघते. तर प्राजक्ता म्हणते की ठीक आहे आणि फोन ठेवते. तर तृप्ती विचारते की काय झालं. तर प्राजक्ता सांगते की त्यांनी आत्ताच्या आत्ता मला भेटायला बोलावलेलं आहे पण लगेच त्यांच्या घरी. ऐकून तृप्ती म्हणते की काय बोलतेस आणि देवच पावला, खरंच काय योग्य वेळी फोन आला. चल आपण दोघेही त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना बोलूयात, त्यांना विनवण्या करूयात. प्राजक्ता म्हणते की अगं पण वहिनी. प्राजक्ता आता लगेच नाही म्हणत असते पण तृप्ती तिच्या हाताला धरते. शेवटी प्राजक्ताला घेऊन सुलक्षणाच्या घरी येते. त्यानंतर आता इकडे भाग्या चारुलता वैद्यभाऊ यांना घेऊन आतमध्ये आलेली आहे. तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, काय करावं आणि ती लगेच दरवाजा बंद करून घेते आणि खूप रडत असते. आणि त्याच वेळेस आता जेव्हा वैद्यभाऊ हा सगळा विचार करत आहे त्यांना पुन्हा पुन्हा तेच आठवतं आणि त्याच वेळेस त्यांना चक्कर यायला सुरुवात होते. एक एक पाऊल ते पुढे टाकत असतात पण असं बिंगल्यासारखं होत असतं. ते काही लोकांनी आरोप केलेले आहे ते सगळे आरोप मात्र त्यांना आता आठवतात. चारुलता इकडे खूप रडत आहे आणि आजी तिला समजावत आहे आणि वैद्यभाऊंना मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं. सगळं काही ते आता सारखं तेच आठवतात.
जे काही आपल्या मुलाबद्दल लोक आता बोलत आहे आणि आता वैद्यभावांना नाव ठेवत आहे आणि सगळं काही प्रकार त्यांच्या कानामध्ये घुमत असतो. असं करता करता एक एक पाऊल टाकत ते आतमध्ये जात आहे आणि तेवढ्यात मात्र वैद्यभावांना चक्कर येते आणि ते खाली पडणार तोच टेबलला धरून उभे राहतात. आणि आता आजी, चारुलता हे सगळेजण खूपच घाबरतात. भाग्य आता रडत दरवाजात उभी असते. ती सुद्धा धावतच येते बाबा बाबा करत. बाबांना मात्र अचानक अगदी जोराचा ठसका लागलेला असतो. तेव्हा सगळेजण विचारतात की काय झालं. भाग्य म्हणते की बाबा काय झालं, तुम्हाला काय होतं. सगळ्यांचा जीव आता टांगणीला लागलेला असतो. आजी घाईने पाणी प्यायला देते आणि तेवढ्यात मात्र आता पाणी प्यायला लागतात तोच त्यांच्या हातातील ग्लास सुद्धा खाली पडतो. कारण वैद्यभावांची परिस्थिती आता खूपच गंभीर झालेली असते आणि नाही मी आणि त्यांची तोतरी वळलेली असते. त्यांना बोलता येत नसतं. मी आतमध्ये असं हातवारे करत ते मात्र आतमध्ये जायला निघतात आणि तेवढ्यात दरवाजात पडदा आहे तर त्या पडद्याला धरून मात्र ते पुन्हा चक्कर येऊन खाली पडतात. आता मात्र वैद्यभावांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे. नक्की काय झालं कुणाला काहीच कळत नसतं. डोळे तर उघडे असतात परंतु एक जोराची चमक छातीमध्ये निघलेली असते आणि जोरात त्यांना आता हार्ट अटॅक आलेला आहे. चारुलता, आजी हे सगळेजण आता खूप रडत आहे, धावा करत आहे देवाचा. भाईने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. भाग्य खूप रडत असते. त्यांना आयसीयू रूम मध्ये शिफ्ट केलं जातं. भाग्य, चारुलता, आजी ह्या सगळेजणी खूप रडत आहे. तेव्हा आता भाग्य डॉक्टरांशी बोलत असते की माझे बाबा आहेत ते आणि त्यांना खूप ट्रेस होता, श्वास घेता नाही आला, त्यांना खूप घाम आला आणि ते चक्कर येऊन खाली पडलेत आणि त्यानंतर मात्र त्यांना शुद्ध नाही आली. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मला एक गोष्ट सांगा, जेव्हा त्यांना चक्कर आली त्यावेळेस ते काही कुठे दुखतं असं काही म्हणत होते का. तेव्हा आता भाग्य म्हणते की नाही, ते डायरेक्ट पडले आणि डॉक्टर ते बरे होतील का असं रडतच विचारते. डॉक्टर म्हणतात की हो, आम्ही त्यांना तपासतो आणि मग सांगतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. आणि डॉक्टर आतमध्ये निघून जातात तर चारुलता उठते आणि तिकडेच पाहत असते आणि काही होणार तर नाही ना त्यांना असं विचारते. तेव्हा आता भाग्य आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आई तू काही काळजी करू नकोस, बाबांना काही होणार नाही. तेव्हा चारुलता रडत म्हणते की त्यांनी खरंच खूप ताण घेतलेला आहे त्या सगळ्या घडलेल्या परिस्थितीचा. तेव्हा भाग्य म्हणते की हे बघ आई, आपण आता त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो ना, डॉक्टर त्यांना सांभाळतील, तू काही काळजी करू नकोस. आणि आई आजीला म्हणते की तू आईला सांभाळ. तेव्हा आता आजी चारुलताला जवळ घेते आणि म्हणते की बाळा काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं हे बघ ते चांगले आहेत ना, जावई बापूंनी कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही, मग परमेश्वर तरी कशाला त्यांचं वाईट करेल आणि ते सुखरूप बाहेर पडतील, तू काही काळजी करू नकोस आणि सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून आई आजी भाग्याला आणि चारुलताला जवळ घेते आणि रडत असते. त्यानंतर आता इकडे तृप्ती आणि प्राजक्ता ह्या सूर्यवंशीच्या घरात सुलक्षणाला भेटायला आलेल्या आहेत. अजूनपर्यंत अंगणातच आहेत आणि तेथे बाहेर दरवाजात आल्यानंतर तृप्ती म्हणते अगं प्राजू, सुलक्षणा मॅडम नक्की आपल्याला मदत करतील ना, मला तर खरंच खूप टेन्शन आलेलं आहे, कळतच नाही की काय करावं. आणि तेवढ्यात मात्र तृप्तीवर आता पायरी चढते परंतु प्राजक्ता तिथे खालीच थांबलेली असते. प्राजक्ताला मात्र आता तो परत क्षण आठवतो जेव्हा आलोकने तिचा गळा दाबलेला असतो. तृप्ती धावतच पुन्हा प्राजू जवळ येते आणि विचारते की प्राजू अगं काय झालं, तू काय ते थांबलीस. तेव्हा आता प्राजू म्हणते की काही नाही, तेच तर मला दादाचं टेन्शन होतं. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता चल असं म्हणते तर तेवढ्यात नोकर धावतच येतो आणि म्हणतो की प्राजक्ता मॅडम, मी तुमची वाटच बघत होतो. मॅडमने तुमची म्हणजे केव्हाची वाट बघतात, त्यांनी तुम्हाला आतमध्ये बोलावलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगायला आलो. त्यानंतर इकडे आलोक आणि आरव एक मात्र रूम मध्ये बॉक्सिंग खेळत आहे. आरव म्हणतो की जिंकणार तर मीच आहे. आलोक म्हणतो की नाही, तुम्हाला हरूनच दाखव. तेव्हा आरव म्हणतो की नाही, मी जिंकणार आहे. दोघांची स्पर्धा लागलेली असते आणि एकमेकांशी ते बॉक्सिंग खेळत आहे. आणि तेवढ्यात आता हा आलोक पाठमोरा होतो तर आरव मात्र त्याच्या पाठीमध्ये मारतो. आलोक जोरात त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो की मागे मारू नकोस. असं खेळता खेळता मात्र जोराची स्पर्धा रंगलेली असते. जोरात मात्र आता आरव त्याच्या म्हणजे गालामध्ये मारतो आणि आता आलोकला इतका राग येतो तर आता हा आलोक त्याच्या जोरात एक आता पोटामध्ये मारतो आणि नंतर तोंडावर. आता जेव्हा आरव तर खूप किंचाळतो, आरवला खूप लागलेलं असतं, तो खाली पडतो आणि तेव्हा आलोक पुन्हा त्याच्या अंगावर धावून येतो आणि जोरात मारणार तोच लगेच आरव ओरडतो की दादा. आणि जोरात आता जेव्हा आरव ओरडतो तेव्हा आलोकच्या लक्षात येतं. आलोक मात्र आता आपल्या हाताकडे बघत असतो आणि तेव्हा कुठे त्याच्या लक्षात येतं की आरव आहे म्हणून तो आरवच्या हाताला धरतो आणि त्याला उठवतो आणि हातातील आता मात्र त्याचे काही वगैरे आहे ते बॉक्सिंग करण्याचे तर तो फेकून देतो आणि खाली एकदम स्तब्ध बसतो. आणि त्याच वेळेस आता तेथून जवळूनच तृप्ती आणि प्राजक्ता सुलक्षणा मॅडमच्या रूम मध्ये जात असतात आणि त्याच वेळेस आता प्राजक्ता समोर दरवाजात येते आणि ती आता आलोकच्या रूमकडे बघत असते. समोर तिला आलोक दिसतो आणि ती खूप घाबरते. तेव्हा तृप्ती परत मागे येते आणि मागे येऊन मात्र प्राजक्ताला म्हणते की चल ना. प्राजक्ता घाबरतच आता आतमध्ये निघून जाते. तृप्ती मात्र बघत असते, डोकडोकावून पाहते की नक्की कोण आहे आणि परत ती आतमध्ये निघून
निघून जाते. तर आलोक इकडे आता रूम मध्ये आरवला म्हणतो की काय विचार करतोस. तेव्हा आता आरव म्हणतो की काही नाही. तर आलोक म्हणतो की हे बघ, मी ग्लोव्ज काढलेले आहेत, मी तुला नाही मारणार, बोल काय बोलायचं आहे. तेव्हा आता आरव म्हणतो की तू माझ्याशी वेगळं वागतो आणि इतर लोकांशी वेगळं वागतो. म्हणजे माझ्याकडून जर एखादी चूक झाली तर तू माझ्यावर नाही चिडत, आणि हेच जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून जर एक छोटीशी जरी चूक झाली तू लगेच त्याच्या अंगावर धावून जातो. कधी कधी तू त्यांना मारतोस सुद्धा. मला हेच कळत नाही की तू असं का करतोस आणि तुला माझा राग येत नाही का, तू माझ्याशी असं का वागतो. आता मात्र नक्की याचा काय प्रॉब्लेम आहे. आरव हे सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता आलोक म्हणतो की अरे आपल्या घरातील जे काही माझ्या नजरेकडे बघतात, ज्या नजरेने ते मला अगदी म्हणजे बघत आहे, आणि त्या नजरेने मात्र तू माझ्याकडे नाही बघत. एका भावाने मात्र एका भावाला, एका माणसाने मात्र एखाद्या माणसाला कसं ट्रीट करावं तसेच तू मला ट्रीट करतो. त्यानंतर तृप्ती आणि प्राजक्ता इकडे सुलक्षणा मॅमच्या आता रूम मध्ये येऊन बसलेले आहेत, आणि तेवढ्या दरवाजात आता सुलक्षणा मॅम येतात आणि ह्या दोघींकडे बघत असतात. दोघेही खूप टेन्शन मध्ये दिसतात आणि सगुणा सुद्धा आता त्यांच्या मागे चाललेली आहे. आता ह्या सुलक्षणा आल्यामुळे आता दोघे उठून उभे राहतात. तर सुलक्षणा म्हणते की बसा बसा खाली. तेव्हा सुलक्षणा विचारते की प्राजक्ता, अगं तुझ्या भावाला ऑफिसमध्ये चोरी केली म्हणून अटक केलेली आहे ना, आणि मी तुला नेहमी सांगत असते की मी तुला घरातील एक मानते, मग तरी सुद्धा मला एकही फोन तुला करावासा वाटला नाही का. तेव्हा प्राजक्ता आता बोलायला अगदी तिला काहीतरी वेगळंच वाटत असतं. ती गडबडते आणि म्हणते की मॅम. तर तृप्ती मात्र आता प्राजक्ताकडे पाहत असते. तृप्तीला असं वाटतं की हिने काहीतरी बोलावं, आणि प्राजक्ता मात्र आता घाबरत असते. आलोकने जे काही सोबत केलेला आहे, म्हणजे तिचा गळा दाबून तिला मात्र त्याची भीती वाटत असते, म्हणून त्या विचारात ती पडते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जे काही आता इकडे वैद्यभवन हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं, डॉक्टर चेक वगैरे करून भाग्याला म्हणतात आता पेशंटची जी काही परिस्थिती आहे ते बघतात, मात्र आपल्याला त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल आणि त्यांचं ऑपरेशन सुद्धा करावं लागेल. तर चारुलता विचारते की ऑपरेशन साठी किती खर्च येईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की 10-20 लाख रुपये लागतील. ऐकून मात्र भाग्याला आणि चारुलताला फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे आलोक आरवला सांगत आहे एकदा की माझ्या डोक्यामध्ये हे सगळं काही राग वगैरे गेला, आणि त्या क्षणी ती मुलगी म्हणजे, तर आरव म्हणतो की प्राजक्ता. त्यानंतर मात्र इकडे सुलक्षणाने प्राजक्ताला शब्द दिलेला असतो की ही सुलक्षणा तुला आज हे शब्द देत आहे की ही, आणि आता हा जो काही शब्द आहे तो म्हणजे दिवस उगण्याच्या अगोदर मात्र तुझा भाऊ तुझ्या घरी असेल. तेव्हा प्राजक्ता विचारते की तुम्ही नक्की काय करणार आहात. तेव्हा आता सगुणा हसत असते, ते पण सुलक्षणाकडे बघत, आणि आता मात्र सुलक्षणा सुफला सोडवणार आहे, आणि ते पण कसं हे मात्र आता म्हणजे प्राजक्ताला सुद्धा कळणार नाही. आता प्रत्येक संकटातून सुलक्षणा आता प्राजक्ताला कसं बाहेर काढते, वैद्यभवनचं ऑपरेशन सुद्धा कसं करते, हे सगळं बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.